मागील 2-4 वर्ष पालिकेमध्ये ज्वालामुखीसारखा भ्रष्टाचाराचा उद्रेक झालाय। आता दोन्ही भगवे एकत्र झालेत। काही जण म्हणतात मुंबईचा महापौर हिंदी होणार, आम्ही मराठी महापौर केले ते हिंदू नव्हते का? आम्ही हिंदू आहोत पण महाराष्ट्राचा बळी जाऊ देणार नाही। हिंदीचा आम्हाला द्वेष नाहीये पण सक्ती का करता? जिकडे बॉम्बे असेल तिकडे आम्ही मुंबई करू, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली। उद्धव ठाकरे यांनी चारकोप विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला। यावेळी त्यांनी कांदिवली पश्चिम विभाग क्रमांक 2 इथे कार्यकर्त्यांची भेट सुद्धा घेतली। यानंतर त्यांनी चारकोप येथील मालवणी महोत्सवामध्ये सहभाग घेतला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे बॉम्बे नावावर भाष्य करताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे। म्हणजे मुंबईची हवा आता घातक होत चाललेली आहे। आणि कालच मी पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये मी जे बोललो होतो ते तुम्हाला पटते की नाही ते मला सांगा। कारण प्रदूषण हे कशामुळे झाले तर आपले राज्यकर्ते म्हणजे काय आखल्याचे दिवे पाजळायला काही कमी नाहीच आहेत। ते लांब इथिओपियामध्ये एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एक बातमी आली की त्यात सगळे धुळीचे लोट म्हणजे त्या राखेचे लोट सगळीकडे पसरत आहेत, ढग पसरत आहेत। मग त्याच्यावर त्याने उत्तर द्यायचा प्रयत्न केला, त्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे धुळीचे लोट तर त्याचे नाही आहेत। हे गेले 2-4 वर्ष जो मुंबई महापालिकेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झालाय, त्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि ते सगळे ढग पसरले, सगळीकडे भ्रष्टाचार आपण बघतो। मात्र आपला बाली किल्ला आहे ना, याच्यावरती भगवान आता आणखी दुसरं कुठलं फडकं फडकूच शकत नाही। फडकवण्याचा प्रयत्न करून बघा। आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच, पण ज्याने ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे, विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, ते सगळे अमराठी सुद्धा, अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगते की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे। कारण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतो आहोत। आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही। आणि दोन्ही भगवा एकच, पण ते दोन्ही भगवे आता एकत्र झालेत। आणि जे मी तुम्हाला सांगायला आलोय किंवा जे आम्ही दोघं मिळून आता सांगतोय ते एवढ्यासाठी सांगतोय की हळुवारपणाने आपल्या मुंबईचं मराठीपण हे मारत चाललेले आहेत। आम्ही जरूर देशाभिमानी हिंदू आहोतच, पण त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र धर्माचा बळी नाही जाऊ देणार। देशाचं रक्षण करणारं हे जे गाणं आहे ना, जय जय महाराष्ट्र माझा, दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा, ते दिल्लीचं तख्त राखणारा माझा महाराष्ट्र आहे। दिल्लीची म्हणजे आपल्या देशाची एकनिष्ठ असणारा हा आपला महाराष्ट्र आहे। आणि मग आता एक बरं त्यांचे जे मंत्री येऊन गेले IIT मध्ये, त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला, IIT बॉम्बेचा अजून मुंबईने जर राहून दिला आमच्याकडनं, आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून दाखवलं असतं। आणि दाखवू याच्या पुढे जिकडे जिकडे बॉम्बे तिकडे तिकडे आम्ही मुंबई करू। जिथे ज्या शाळेच्या नावात असेल, जो आणखीन कुठे असेल तिकडे सगळीकडे, कारण आम्ही बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत। पण जर कोणी प्रेमाने ऐकत नसेल तर आमची मुंबई आहे। कारण पंतप्रधान जे बोलतायत की त्यावेळेस त्यांनी कुठलं तो मॅकोले त्यांनी आपल्या असं शिक्षण पद्धती केली की आपल्या देशाला गुलामीच्या मानसिकतेत ढकलून दिलेलं आहे। त्यांनी नाही ढकललं। हे तुमच्या पक्षाचे जे बोलतायत ना, बॉम्बे ठेवलं त्याचा आम्हाला आनंद आहे, ते मॅकोलेच्या त्या अवलादीचे